नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। गड उतारासाठी भोयांनी चौदरवाजात पालखी सिद्ध केली। महाराज आज पन्हाळगड उतरून कोयना घाटीने सातारा मार्गे सज्जनगडी जाणार होते, संत समर्थ रामदासांच्या भेटीसाठी। संभाजीराजे, विठ्ठलपंत, हंबीरराव, रावजी, हिरोजी, उमाजी पंडित अशा मंडळींच्या मेळ्यासह छत्रपतींनी बालेकिल्ला सोडला। रंगरूपी पिंड, सोमेश्वर तलाव, कोकण दरवाजा, सादोबाचे तळे अशा आपल्या लाडक्या पन्हाळगडावरील स्थानांचे दर्शन घेत प्रशस्त चौदरवाजात आले। पुढे होत संभाजीराजांनी आबासाहेबांच्या भगव्या राजमोजड्यांना पायधूळ घेण्यासाठी हात भिडविला। त्यांना वर घेत महाराजांनी गाढ उर भेट दिली। काही न बोलता त्यांची पाठ हलकेच थोपटली। येतो आम्ही शंभूराजे, जपून असा, जय भवानी। श्रीमंत योगी शांतपणे बोलला। आबासाहेब, तब्येतीकडं ध्यान असावं। जय भवानी न राहून संभाजीराजे बोलले। त्यांचे बोलणे तसे सोडून निरोपासाठी आलेल्या असामींकडे बघत छत्रपतींनी कधी नव्हे ते सर्वांना हात जोडले। येतो आम्ही, जय भवानी। छत्रपती सर्वांना पाठमोरे होत पालखीत बसायला निघाले। त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरे देण्यासाठी जमली छातवाने आदराने झुकली। इमानी हात हेलावले। पन्हाळ्याच्या बेलाग ठाशा वाऱ्याचा एक ताकदवर झपका रावचित आला। पालखीत बसणाऱ्या छत्रपतींच्या अंगचा जामा त्यांना हवेत फरफरला। डुईच्या राजटोपात मढविलेल्या गरुड पिसांच्या पदकालीन एक पीस त्या झपकाराने उखळून काढले। हवेत भेलकांडत ते शुभशकुनी पीस गडाच्या दरडीकडे जाताना बघून संभाजीराजे चरकले। छातीवरच्या माळेला बोटे भिडवून डोळे मिटत कातर पुटपुटले, जगदंब जगदंब। भोयांनी श्रीमंत योग्याची पालखी उठवली। दृष्टी आडची सृष्टी भली करीत संभाजीराजांचे थोर जाणते आबासाहेब, समर्थांचे निश्चयाचे महामेरू, बहुत जनांचे आधारू श्रीमंत शिवयोगी पन्हाळगड उतरू लागले। माघी पौर्णिमा तोंडावर आल्यामुळं वाडी रत्नागिरीच्या यात्रेला चाललेले भक्तमंडळ वाटेत भेटले। हातच्या उंच शासन काठ्या तोलत त्यांनी उठविलेला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा जयकार ऐकून राजे हात जोडून पालखीतूनच पुटपुटले, समस्तांचं चांग भलं कर खंडेराया। पालखीला घेर धरत घोड्यांवर मांड जमविलेले हंबीरराव, हिरोजी फर्जंद कदमबाज दौडीवर चालले। चौदरवाजातील जमली मंडळी परतली तरी सुद्धा पालखी डोळ्यांआड होईतो संभाजीराजे जखडल्या पायाने उभेच होते। त्यांच्यात मन गुंतलेले उमाजी पंडित त्यांच्या पाठीशी खडे होते। त्यांना बघताच संभाजीराजे म्हणाले, पंडित चला, तुमच्याशी काही बोलायचं आहे। उमाजी पंडितांसह संभाजीराजे सज्जा कोठीवर आले। पंडितांना बैठकीवर बसण्याची इशारत करून त्यांनी विचारले, तुम्ही शृंगारपूरची काही खबरबात दिली नाही आम्हाला पंडित? पंडित गप्पच राहिले। आमच्या भवानीबाई कशा आहेत? सुखरूप आहेत। आणि युवराजनी? पंडित पुन्हा गुमान झाले। काय बोलावे त्यांना कळेना। बोला। युवराजांचा धाकटा कबिला पठाणांना दस्त झाल्याचं ऐकून त्यांनी हाय खाल्ले। आपणहून बंदिवासच पत्करलाय त्यांनी। उमाजी पंडितांची मान वर उठत नव्हती। कोठीच्या झरोक्यातून दिसणाऱ्या ठाव न लागणाऱ्या पठारी प्रदेशभर संभाजीराजांचे डोळे भिरभरत राहिले। रायगडाच्या ठासे महाली भरलेली सदर आता संपली होती। मोरोपंत, अण्णाजी, हंबीरराव, बाळाजी, येसाजी यांना महाराजांनी निरोपाचे विडे देवविले होते, मात्र बाळाजींना बजावले होते। बाळाजी, तुम्ही जरा आम्हाला महाली भेटा। सदरकरी बाहेर पडले तरी रेंगाळलेले हंबीरराव महाराजांजवळ आले। काय आहे सरलष्कर? आम्ही बोलून लागी पडत नाही, पर बोलल्या बगार राहवत नाही। धन्यानी औरंगबादशाची काडीची फिकीर धरू नये, असलं 10 बादशाह चालून येऊ द्यात। मुलूक पिळाचा हाय, पर आम्हाला चिंता हाय ती खाशांच्या तब्येतीची। ह्यो राखाय पाहिजे धनी। महाराज निर्विकार नजरेने हंबीररावांकडे बघत राहिले। त्यांच्या काळजाचा कंद तो प्रेमा पाहून फुटू बघत होता। तरी स्वतःला आतल्या आत सावरीत महाराज हसत थंडपणे म्हणाले, हंबीरराव, तुम्ही सरलष्करच आहात काय अशी शंका आणू नका। आमच्या मनी आईच्या कृपेने आम्ही ठीक आहोत। करता आहात तर चिंता दुसरी करा। महाराजांनी कसबाने हंबीररावांना आपल्यावरून दुसरीकडे वळवले। कसली? रांगडे सरलष्कर सभागती विचारात पडले। युवराजांची तुमचा ओढा त्यांच्याकडे आहे। बाफ्या प्रसंगी आमच्यापेक्षा तुम्हीच त्यांना बिनतोडीचं सांगाल। त्यांच्यावर सतत लक्ष असू द्या तुमचं।
जी धन्यानी त्यांच्याबाबत बिनघोर असावं या पायांची आण का कुणास ठाऊक हंबीररावांना पुढे होऊन महाराजांची पायधूळ घ्यावेसे वाटले. सरसेहूब त्यांनी छत्रपतींच्या पायांना हात मिळविला. त्यांना काहीच न बोलता महाराजांनी डोळे मिटत तो स्पर्श अनुभवला. हंबीरराव बाहेर पडले. छत्रपती सदर सोडून आपल्या महाली आले. आता एकांतात मात्र त्यांना अंगची कसर पुन्हा जाणवू लागली. दारावरच्या पहारेकऱ्यांनी आत येत वर्दी दिली. चिटणीस आल्यात, येऊ दे त्यांना. महाराज फेर घेऊ लागले. बाळाजी औजी महालात रुजू झाले. बाळाजी, पन्हाळगडी युवराजांना खलिता द्या. लिहा, रामराजांच्या शुभकार्यास तुम्हाला पाचारण केलं नाही त्याचं काही मनी धरू नका. भेटीत त्या बाबीनं तपशिलात बोलू. सांप्रत खबर आहे की अलमगीर दख्खनेत उतरणार. त्याचा थोपा करण्यासाठी तुमची शिबंदी कसल्या जिनानं सिद्ध असू द्या. वेळीच आम्ही तुम्हाला याद फरमावू, आमच्या संगती ठेवू. जी बाळाजींनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकून मान डोलवली. फलिता तयार करून दस्तुरासाठी आमच्याकडे धाडा. आजच्या आज तो पन्हाळगडी जाईल तसे करा. छत्रपतींनी हात उठवून बाळाजींकडे पाठ केली. कसल्या तरी खोल विचाराने ते महालाचे छत निरखत संथ पाय फेर घेऊ लागले. सज्जा कोठीच्या बैठकी दालनात बसलेले संभाजीराजे बैठक सोडून ताडकन उठले होते. त्यांच्या मस्तकात झिंझिंट्या मुंग्यांचे बारूळ फुटले होते. समोर पाचाडहून आलेले हुजूर पागेचे 2 हारकारे खालच्या मानेने खडे होते. त्यातील एकाने पाचाडहून आणलेल्या पुतळाबाईंचा गोटाचा खास सांगावा संभाजीराजांच्या कानी घातला होता. रायगडाचे सर्व दरवाजे कुणाच्या ध्यानीमनी नसता एकाएकी बंदिस्त झाले आहेत. गडाचा राबता थांबला आहे. ठाव उडत्या काळजानं आम्ही पाचाडी आहोत. स्वारी अंथरुणाला खिळल्याचं कानी आहे. गडावर कसली तरी घालमेल पडली आहे. काय करावं सुचेना झाला आहे. समजल्या सांगाव्याने काय करावे ते संभाजीराजांना सुचेना. याच पावली कोठी उतरावी, मांड जमवून जनावर रायगडाच्या रुखाने फेकावे या विचाराने त्यांच्या मनी अनावर उचल खाल्ली. पण तिला महाराजांच्या शब्दांनीच पायखीळ घातली. आता आम्ही सांगे तो प्रांत पन्हाळा सोडू नका. एका शब्दानं वा हालचालीनंही आबासाहेबांना आता दुखविणं होणार नाही. द्विधा मनाने संभाजीराजे येर झारू लागले. पन्हाळा सोडताना कष्टी झालेली महाराजांची मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर ठाकली. रायाजी अंतोजी, तुम्ही दौडत या टापांनी रायगड जवळ करा. जे काही कानी पडेल ते टाकोटाकीनं आम्हाला पावते करा. निरोपाचा हात इशारा देत संभाजीराजे एकांत झाले. सुरतेपासून जिंजी पेड्डापोलमपर्यंत दौड घेणारे महाराज बंदिस्त गडामुळे रयतेपासून मावळ्यांपासून तुटले होते. गडावरचा महाल महाराणींनी आपल्या देखरेखीखाली घेऊन गडावरच्या माणसांनाही आपल्या धन्यांना भेटणे मुश्किल केले होते. सांज वेळ असल्याने देवट्याचा मुजरा देण्यासाठी सोयराबाई रामराजांना घेऊन छत्रपतींच्या महालात आल्या. महालावर आता खंडोजी नाईक, कान्होजी भांडवलकर, गणूजी कावळा अशा खास सोयराबाईंच्या माणसांचा हत्यारबंद पहारा बसला होता. खुद्द पहारा देणाऱ्या दरखदारांनाही कल्पना नव्हती की महाराणींच्या मनी काही काळे बेरे उगवले आहे. सोयराबाईंनी झरोक्याचे कवाड मिटले. हलक्या पावलांनी त्या मंचकाजवळ आल्या. राणीसाहेब, आमचं एक काम कराल? राजे म्हणाले. हे काय विचारणं? सांगावं. जरूर करू. सोयराबाईंनी काय सांगणे होणार ते ऐकायला कानात महाराणी पण एकवट केले. उद्याच हारकारे गडाखाली धाडा. पन्हाळ्याहून युवराजांना बोलावून घ्या. पाचाडच्या धाकट्या राणीसाहेबांना गडावर घेऊन या. बाळाजींना सांगा आमच्या शरीरी व्यथा झाल्याची खबर हंबीरराव मोरोपंत अण्णाजी यांना खलिते देऊन कळवा. आम्हाला साऱ्यांशी बोलायचं आहे. एवढ्या बोलण्यानेही छत्रपतींना थकल्यागत वाटले. एवढंच ना, आम्ही जरूर करू ते. स्वारीनं निवांतपणा घ्यावा. बाळाजींनाच इकडं पेश पाठवून देतो आम्ही. सोयराबाई रामराजांना घेऊन मला बाहेर पडल्या. छत्रपती चिरागदानांच्या ज्योतींवर डोळे लावून विचारगत झाले. विठ्ठलपंत रायगडचा काही खलिता? चिंतावल्या संभाजीराजांनी पन्हाळगडाचा देख घेण्यासाठी फेर टाकताना किल्लेदारांना विचारले. काही नाही युवराज, आम्ही त्याचीच वाट बघतो आहोत. विठ्ठलपंतांनी पगडी डुलवीत जाब दिला. समोर कोकण दरवाजा आला होता. त्याच्या दगडबंद पायऱ्या चढण्यापूर्वी संभाजीराजे थांबले. पंडित, काय वाटतं तुम्हाला? आबासाहेब आम्हाला रायगडी का यात फरमावीत नाहीत की बंदिस्त झाल्या गडावरून खालीही कोणी उतरत नाही? संभाजीराजांनी पाठीशी असलेल्या उमाजी पंडितांना विचारले. बहिर्जी इंगळे आणि कृष्णाजी बंकी यांच्याशी काहीतरी बोलत असलेले उमाजी पंडित जी म्हणत पुढे आले. अदबीने म्हणाले, आम्हाला नाही तसं वाटत युवराज. गडावर बाळाजी चिटणीस आहेत.
ते डाक देण्यात कुचराई नाही करायचे. कदाचित स्वामींना आरामही पडला असेल एव्हाना. माणसं चिंतातूर होतात म्हणून छत्रपतींनीच खलिते दिले नसतील. तसं असेल तर साखर पडो तुमच्या तोंडात, पण मनासारखा खेड्या जगात दुसरा नाही. नको त्या शंकांचं खेळ खेळतो तो. आम्हाला रायगडाशिवाय दुसरं काही सुचत नाही. त्यांची खुशाली कानी पडे तो आम्हाला चैन नाही. जडवल्या पायांना संभाजीराजे कोकण दरवाजाची एक एक पायरी चढत माळवदावर आले. विठ्ठलपंत शृंगारपुराहून आमच्या चिटणीस परशुरामपंतांना बोलावून घ्या, काहीतरी मनी योजून संभाजीराजांनी आज्ञा केली. तसं लिखाणाचं काही कामकाज असल्यास गडाचे चिटणीस आहेत. तेव्हा मनोमन चमकल्या विठ्ठलपंतांनी घोळ धरला. आम्ही सांगतो तेवढंच करा. 2 दिवसात परशुरामपंत गडावर आमच्या समोर रुजू झाले पाहिजेत. करडी नजर विठ्ठलपंतांवर रोखली गेली. तिला नजर देणे विठ्ठलपंतांना पेलली नाही. जी म्हणत त्यांनी सुटका करून घेतली. पंडित, आमचे रायाजी अंतोची परतेपर्यंत आम्ही असेच टांगते राहणार. माळवदाच्या दगडी तटावर तळहात टेकीत संभाजीराजांनी न दिसणाऱ्या रायगडाच्या रुखाने नजर जोडली. युवराजांनी धीर धरावा. भावेश्वरीच्या प्रसादानं सर्व ठीक होईल. उमाजी पंडितांच्या तोंडून भावेश्वरीचे नाव निघताच संभाजीराजांना शृंगारपूरचा वाडाच समोरच्या क्षितिजकडे दिसू लागला. एका विलक्षण विचाराची चिरती कळ त्यांच्या काळजात सरकली. शृंगारपुरात आपणहून बंदिवास पत्करलेल्या आमच्या युवराज्ञी, बंदिस्त रायगडावर आजारी पडलेले आबासाहेब, नगरच्या किल्ल्यात कोंडून पडलेल्या आमच्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाई, आणि इथं कुणासाठीही काहीच न करता येणारे आबासाहेबांच्या शब्दांनी जखडलेले, साऱ्यांच्या चिंतेनं कोंडलेले, बंदिवान झालेले आम्ही काय स्थितीही तोडावा. या क्षणी आबासाहेबांचा शब्द तोडावा. पन्हाळा सोडून थेट रायगड गाठावा. ते बोलतील ते ऐकण्यासाठी का होईना त्यांचं दर्शन घ्यावं. नाही, नको. आमच्या दर्शनानं आबासाहेबांना आराम पडण्याऐवजी वेदनाच होतील. काहींच्या कपाळी आम्हाला बघताना आठ्या चढतील. बघवणार नाहीत त्या आम्हाला. तिकडे रायगडावर छत्रपतींनी जबानीवर घेतलेल्या बाळाजी आपल्या स्वामींच्या कपाळी धरलेल्या आठ्या बघवेनात. ज्वर चढलेले, डोळे लालावलेले महाराज त्यांना विचारत होते, ही चिटणीसी केली हयातभर? आम्ही तुम्हाला युवराजांना, मोरोपंतांना, सरलष्करांना खलिते देण्यास बजावले होते. अंगी ज्वर असता मायने मजकूर सांगितले होते. एकाही खलित्याचा जाब येत नाही याचा मतलब काय? ही माणसे मुजोर झाली की तुम्ही चुकार झालात. गोंधळलेल्या भयकातर बाळाजींनी आपल्या कुलदैवतीची शपथ घेत जाब दिला. स्वामींनी विश्वास धरावा. आम्ही खुद्द आमच्या हातानं खलिते सिद्ध करून स्वारांना सुपूर्त केले आहेत. सर्व त्या सूचना जातीनं दिल्या आहेत. मग जाब काय येत नाही कोणाचा? कोणी भेटीला काय येत नाही आमच्या? गोंधळलेल्या चिटणीसांना या प्रश्नाचे उत्तर देता येणारच नव्हते. सोयराबाईंनी आपली माणसे गडाचा चित दरवाजा, पालखी दरवाजा, नाणे दरवाजा सर्व दरवाजांवर पेरून ठेवली होती. थैली स्वारांकडचे खलिते त्यांनी मध्येच दस्त केले होते. फक्त स्वार गडाखाली उतरले होते. आपापल्या गावाकडे निघून गेले होते. कारण ते सारे तळबीड भागातील महाराणींच्या माहेरचे होते. बाळाजी औजींनी सिद्ध केलेले खलिते थैल्यांनिशी तसेच 7 महालात महाराणींच्या महाली टाळेबंद झाले होते. बाळाजींना बगलेला टाकण्यासाठी पुढे येत मानभावीपणे सोयराबाई म्हणाल्या, यात बिचाऱ्या चिटणीसांचा कसूर तो काय? स्वारी कशी उमेद धरते की पन्हाळ्याहून जाब येईल वा युवराज जातीने येतील इथं? एवढी कदर असती तर साऱ्यांना पारखं होऊन ते गनिमाच्या गोटात जातेच कशाला? पेशव्यांना, सरलष्करांना तर स्वारीनंच मोहीमशीर धाडलंय. त्यांचा तळ कुठं पडलाय कसं सांगणार? येतील ते धीर धरावा. आपले बाळराजेही विचारताहेत आमचे दादा महाराज कुठं आहेत म्हणून. काय सांगायचं त्यांना? सोयराबाईंनी रामराजांना जवळ घेत छत्रपतींच्या पुढे केले. आडव्या आलेल्या महाराणींना तेवढ्यावर घेण्यासाठी महाराजांनी प्रश्न केला, पाचाडच्या राणीसाहेब तर कुठं मोहिमेवर नाही गेल्या का? त्याही गनिमाच्या गोटात दाखल झाल्या? तुम्हाला त्यांना बोलावून घ्यायला सांगितलं होतं आम्ही माणसं पाठवली होती पाचाडात. स्वारी अंथरुणावर आहे याची धाकट्याबाईंनी एवढी हाय घेतली की त्यांनीच अंथरुण धरलं आहे. सोयराबाई शब्दही न पाडता चक्क खोट्या बोलल्या. नागगड्डा चिमटीच्या पकडीत घेत हताश छत्रपती जगदंब जगदंब असे पुटपुटत मंचकावर लेटले. रायगडावर एक भयानक कारस्थान शिजू लागले. त्याचा सूत्रधार झाल्या महाराणी पदाच्या अखत्यारीत गड ताब्यात घेतलेल्या प्रत्यक्ष महाराणी सोयराबाई साहेब. लक्ष झाले महाराज आणि संभाजीराजे. हेतू झाला रायगडाचे सुवर्णी सिंहासन. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी ही तालेवार सेवाभावीच माणसे आता बाहुली होणार होती. मनामनांचा मेळ पाडून अपार कष्ट उपसून कैक जीवाभावाचे लाख मोलाचे मोहरे खर्ची घालून
प्राणबाजीने छत्रपतींनी जमविलेला मराठी दौलतीचा शतरंज पटासकट उधळण्यासाठी सोयराबाईंनी आपला पाताळयंत्री हात चालविता केला होता. महाराणी पदाच्या अधिकारात खानसाम्यानं सज्जा कोठीत समोरच्या चौरंगावर ठेवलेला जेवणाचा थाळा महाराजांच्या आठवणीमुळे तसाच परतासारीत संभाजीराजे उठले. गेले 2 दिवस ते असेच थाळे दूर सारीत आले होते. कोठीत उभ्या असलेल्या रायाजी अंतुजीने त्यांच्याकडे कळकळून बघितले. त्या काडेबंधूंनी पाचाडात 4 दिवस तळ ठोकून रायगडावरची खबर उचलण्यासाठी जंगजंग पछाडले होते. वारा, उजेड आणि रानपाखरे यांशिवाय गडावर कुणाचाही शिरकाव होत नव्हता. महाराजांना बघण्यासाठी नागपूरहून आलेले साबाजी भोसलेही पाचाडात अडकून पडले होते. चिटणीस, आम्हास काही कळेन असं झालं आहे. आबासाहेबांनी गडाचे दरवाजे बंद करण्याची आज्ञा का फर्मवावी? आम्ही रायगडी येऊ अशी धास्त वाटत असावी त्यांना. शृंगारपूरहून आलेल्या चिटणीस परशुराम पंतांना संभाजीराजे चिंतेने म्हणाले, आम्हाला नाही वाटत स्वामींनी ही आज्ञा केली असेलसे. इतर कुणाची शामत आहे राजधानीचे राबते दरवाजे बंद करण्याची? बोलू नये, पण महाराणी हे करू शकतील. पूर्ण विचाराने परशुराम पंतांनी अंदाज दिला. काय म्हणता तुम्ही? महाराज साहेब जातीनं गडावर असता त्या हे करतील? स्वामी पडून आहेत तरी ते स्वामी आहेत. आम्ही जाणतो आबासाहेबांना, पण युवराज विसरणं होतंय. स्वामी स्वामी असले तरी महाराणी महाराणी आहेत. छे पंत, आज जीवाला ना कळती हुरहुर ग्रासून टाकते आहे. हनुमान जयंती आहे, चला रामभक्ताचं दर्शन करू. सैरभैर झालेले संभाजीराजे परशुराम पंतांना पाठीशी घेत सज्जा कोठी उतरले. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या हनुमानाच्या घुमटीजवळ आले. शेंदराचा तवाना लेप दिलेली आतील मूर्ती बघताच त्यांना वाटले त्या पावन लेपावर तळहात फिरवून त्यानं मळवट भरून घ्यावा. उड्डाणी पावित्र्यात असलेल्या वायुपुत्राला विचारावं, आजचा दिवस तुझा. आज आकाशी घेण्याऐवजी रायगडी उड्डाण घेशील काय? आमच्या आबासाहेबांच्या तब्येतीस आराम पडल्याची परती खबर आणशील काय? मनच्या कढाने वायुपुत्राशी मूकपणाने तळमळून बोलणाऱ्या संभाजीराजांना काही सुद्धा कल्पना नव्हती की तिकडे चैत्री पुनव असूनही उभ्या रायगडाला औसेचा काळा कुट्ट काळ लेप चढत होता. गेले 2 दिवस गडाच्या मुदपाक खाण्याची चुलवाणीही पेटली नव्हती. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.